प्रसादचं डिरेक्शन हे त्यांनी इतके वर्ष उत्तम काम केल्याचं फलित हो, हो. असं मला मनापासून वाटतं. कारण तो इतका कमाल नट आहे की त्याचा जो अर्क आहे तो त्याचा दिग्दर्शनच आहे. कारण काही दिग्दर्शक असतात जे टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू सिनेमा बनवतात, काही दिग्दर्शक असतात जे क्रिएटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू सिनेमा, काही दिग्दर्शक असतात जे परफॉर्मन्स पॉईंट ऑफ व्ह्यू सिनेमाकडे बघतात. मला असं वाटतं की प्रसाद इज अ डिरेक्टर जो या सगळ्याचा समतोल राखून प्रोडक्टकडे बघतो किंवा बनवू शकतो. आणि त्याचं नितांत प्रेम आहे ॲक्टरवर. त्याला ॲक्टर्सचे प्रॉब्लेम कळतात कारण तो स्वतः उत्तम नट आहे. तर ते डिरेक्शन करत असताना त्याच्यातला ॲक्टर त्याला इतका पूरक होतो त्या दिग्दर्शकाला. आणि तो खूप चांगला ॲक्टर असल्यामुळे तो खूप चांगला दिग्दर्शक जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतो असं मला म्हणावं वाटतं. बिकॉज हा सीन कसा क्राफ्ट व्हावा, या सीनचा अप्रोच काय असावा नटाचा, या सीन हा कसा केला तर वेगळ्या पद्धतीने हा सीन इम्पॅक्टफुल होऊ शकेल. बरोबर. याची मेहनत दिग्दर्शक म्हणून लिहिताना होतेच, क्राफ्टिंगला होतेच, पटकथेत होतेच, प्रोडक्शन लेवलला होते. बरोबर. पण ती जेव्हा तुम्ही काम काढून घेत असता तेव्हा तू प्रसादला बघायला पाहिजे. इट्स अ ट्रीट टू वॉच हिम ॲज अ डिरेक्टर. अत्यंत काम, अत्यंत कंपोज, अत्यंत काय म्हणतात त्याला, म्हणजे तो ॲक्टर्सना किंवा त्याच्या क्रूला ही ट्रुली लीड्स ॲज द कॅप्टन ऑफ द शिप. कारण डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप. येस. प्रोड्युसर इज नॉट द कॅप्टन ऑफ द शिप.